बघू करून कसं करायचं असं. हां हे जरा पकडा आमचा माईक. हे असं करायचं आहे आणि हा नंतर हां हे 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 आपलं मूळ आहे जे आपण विसरून गेलो आणि त्याच्या शोधात बरेच जण असतात, मी पण असतो. अशी कुठलीही गोष्ट की जी महाराष्ट्राचं वैभव, इतिहास, साहित्य, संस्कृती, कला असं दाखवते ना, ती प्रत्येक गोष्ट मला वाटतं की मुख्य प्रवाहातल्या माध्यमाने आपल्या स्क्रीनवरती आणली पाहिजे. अजित काका गाडगिळांनी तो प्रयत्न केलाय आणि मी तिथेच तर आता उभा आहे. झोपूर्जा हे त्यांचं खडकवासल्यातलं एक मस्त असं म्युझियम आहे. 25 वर्षाचं त्यांचं ते कलेक्शन आहे आणि काय किंमत करावी. इथल्या गोष्टी जितक्या अप्रतिम आहेत, शिल्प, पेंटिंग, दागिने, पैठण्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची मूळ संस्कृती. आता हे बघा ना, छान असं आपलं जे माझघर आहे, छान माझघर त्यांनी तयार केलं इथे. तुमचा देवारा. आता ज्यांना कोणाला हे सगळं बघून नॉस्टेल्जिया होत असेल त्यांनी ही पूर्ण डॉक्युमेंटरी बघावी, कारण मी तुम्हाला खूप छान अशा गोष्टी दाखवणार आहे. कनिंग म्हणा, चूल आहे, तिकडे पाळणा आहे. आता हे सगळं ना तुमच्या आणि माझ्या रोजच्या जीवनातनं ह्या सगळ्या गोष्टी आता निघून गेलेल्या आहेत. काळ बदलतो, त्यामुळे त्याबद्दल फार काही आपण नाही बोलू शकत. जीवन प्रवाही झालेलं आहे, त्याप्रमाणे जगावं लागतं. पण त्याला पुन्हा, ज्याला इंग्रजीमध्ये रिव्हिजिट करणं म्हणतो आपण, त्याच रिव्हिजिट करूया. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की आजच्या अजित काका गाडगीळ यांच्या ह्या कलेक्शनमधनं ना महाराष्ट्राला खूप साऱ्या नव्या आठवणी आणि जुन्या गोष्टी ह्या बघायला मिळणार. चला झपूर्जाची आज आपण सैर करूया. मी याला ना म्युझियम वगैरे असं म्हणणार नाही. ही महाराष्ट्राची जी वैभवशाली परंपरा आहे, त्या परंपरेचं हे प्रतीक आहे. महाराष्ट्र किती प्रगत होता. आणि अजित काका, मला तर असं वाटलं हे तुमच्या प्रेमाचं, मनातलं वगैरे 100 कोटीचं काय कसं मूल्य करू मी त्याचं. घरच आहे. मी म्हटलं ना, एक लोकांना एक आपल्या पूर्वजांनी काय काय म्हणजे किती समृद्ध आणि संपन्न आपली जी परंपरा आहे, सांस्कृतिक कलेचा वारसा आहे, तो आपण जपणूक करून लोकांच्या पुढे मांडावा आहे. त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. हे सातत्य तुम्ही ठेवलं. हो, गेले 20-25 वर्ष मी गोळा करतोय संग्रह. करता करता मी स्वतःपुरता करायचो, माझ्या घरामध्ये लावायचो, ऑफिसमध्ये लावायचो. म्हणजे एक दिवस डोक्यात विचार आला की ठीक आहे, मला आनंद मिळतो जे ऑफिसमध्ये यायचं, घरामध्ये त्याही आनंदी दिसायचे. म्हटलं हाच आनंद पण लोकांच्यात वाटला तरी जास्त छान होईल म्हणजे. आणि म्हणून ते मग डोक्यात ही म्युझियमची कल्पना आली. तुम्हाला सांगू, तंजावरला एक फार युनिक असं पुस्तक आहे जे आम्ही महाराष्ट्राला दाखवलं. डावीकडनं बघितलं तर ते रामायण आहे, वाचलं तर. उजवीकडनं वाचलं तर ते महाभारत आहे, सरस्वती महाराज. आणि ते मधून जर तुम्ही वाचलं तर ती भगवद्गीता आहे. पण ही सगळी पुस्तकं किंवा तिथले जे अँटिक पीस आहेत ते सरपोजी राजेंनी जे जमा केले, त्यासाठी त्यांना खूप यातायात करायला लागली. खूप प्रसंग त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला. असं तुम्हाला झालं हे सगळं गोळा? नाही, ते करताना लागतं ना. आणि एक मी ते डोक्यात एक घेतलं होतं की आता एकदम सुरुवातीला करायला लागलो, मग एक त्यात पडायला लागले की आणि त्यातले बारकावही काढायला लागले. मग असं वाटतं ही आपल्याकडं शैली नाही आहे, मग त्या शैलीतलं घ्या. किंवा पैठणीच्या बाबतीतलं हे या टाईपची पैठणी नाही आहे. पहिलं कसं आमच्या दुकानात द्यायचे लोक सोन्या चांदीसाठी म्हणून ते पैठणे विकायचे. ते मलाच ते आठवून ते जीवावर यायचं म्हणून मी काही त्यातल्या चांगल्या पैठण्या बाजूला ठेवल्या. पण नंतर जे पुढं जे आता एक पैठण्या करायचं म्हटल्यावर मग दिल्लीला जा, कलकत्त्याला जा, अशा ठिकाणी जाऊन त्या गोळ्या केल्या. आणि त्यासाठी म्हणजे ते काय फिरावं लागतं, थांबवावं लागतं. व्यापाऱ्यांच्या नेहमीप्रमाणे आता नाही 4 दिवसांनी ते लागतं सगळं. पण ठीक आहे. पण म्हटलं हे जे कोणाच्या तरी हातात जाण्यापेक्षा ते म्हटलं आपल्या इथं संग्रही असावं आणि लोकांपुढे मांडता येणं त्याला मजा येते. पण मग हे याला म्युझियम आणि त्यात पुन्हा झपूर्जाचं नाव. झपूर्जा म्हणजे तेच नाही की झपूर्जा एक तुम्हाला माहितीच आहे, केशवसुतांची कविता आहे गाजलेली. आणि त्या कवितेतच त्या ज्या कलाकाराचं किंवा त्या कलाकाराचं म्हणा त्याचं जे मनाच्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे की कलाकार काय याच्यात असं. आणि ही जी निर्मिती कलेचीच निर्मिती आहे, जी सगळं आपण बघताय, चित्र असू दे,
पैठणी असू दे, ती कलेचाच एक निर्मितीचा भाग आहे, म्हणून आम्हाला ते जास्त समर्पक वाटलं. आणि मराठी नाव आहे त्यामुळे आम्हाला आणखी जास्त जवळचं वाटलं. पण मग याचं म्युझियम करावं असं केव्हा सुचलं आणि त्याला मग मूर्त रूप यायला किती काळ झाला? म्हणजे आत्ताच, म्हणजे मी म्हटलं ना, गेले एक 6-7 वर्षापूर्वीच करायला लागलं. ते आल्यावर मग त्यांच्याकडे जाऊन कोणतरी आर्किटेक्ट चांगला बघा, किंवा आणि म्युझियमचा आम्हाला काय अनुभव नव्हता. पुण्यातली बघण्यापेक्षा भारतातली म्युझियम, काही युरोपला गेलो होतो तिथलीही बघितली होती. पण म्हटलं याच पद्धतीचं आपल्याकडे एक म्युझियम असावं असं डोक्यात आलं. म्हणून मग तिथल्या आर्किटेक्ट शिरीष बेरींना आम्ही निवडलं, कोल्हापूरचे, ते सुप्रसिद्ध आहेतच. त्यांची केली. आणि मला याच्या पाठीमागे काय, आणि आमचे जे माझा मावस भाऊ दिलीप जोशी, त्याची खूप मदत झाली. त्याच्या खूप वेगवेगळ्या आयडिया, NIDचा तो पहिल्या बॅचचा आहे असल्यामुळं, त्यामुळं मग त्यांनी काय खूप संकल्पना सांगितल्या, मग असं करता येईल तसं करता येईल. त्यातून हळूहळू मूर्त स्वरूप यायला लागलं त्याला. कलेचा दृष्टिकोन काय तुमचा? आपण थोडं पाऊसाळ्यामध्ये जाऊ, पण हे करण्यामागचा दृष्टिकोन पुढच्या पिढीनं बघावं अशा अर्थाचा आहे. पुढच्या पिढीने बघावं आणि कॉमन मॅनला त्याचं एक्सपोजर, कारण मिळत नाही आपल्या ह्याच्यात. आपल्या शालेय अभ्यासक्रमात असेल किंवा आपल्या घरातलं वातावरण वेगवेगळ्या कारणांसाठी असेल, पण तेवढं आपल्याला म्हणावं तसं त्याचं एक्सपोजर मिळत नाही. काय झालंय की मुख्य माध्यमामध्ये आता अशा गोष्टी, साहित्य, कला, संस्कृती, जपूरजासारख्या इतक्या मोठ्या अजित काका गाडगीळ यांच्या मनातल्या घराला स्थान मिळत नाही, कारण माध्यमाचं आत्ताचं स्वरूपच पूर्णपणे वेगळं झालं. अशा वेळेला आम्ही हा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत की ही पूर्ण जपूरजाची जी सैर आहे ना, ती तुमच्यापर्यंत पोचवावी. ती तुम्ही बघा, तुम्हाला एक नॉस्टेल्जिया होईल. तुमच्या लहानपणी ज्या अनेक गोष्टी तुम्ही बघितल्या असतील त्या. काका चला. त्रावणकोरमध्ये जेव्हा खूप सारं सोनं सापडलं होतं ना, तेव्हा त्या मंदिरात मी गेलो आणि तिथे राजा रवी वर्माची सगळी पेंटिंग बघून असं मन असं भरून आलं होतं, प्रसन्न वाटलं होतं. तो राजघराण्याशी संबंधितच होता. तंजाऊरची स्वतःची जी शैली आहे मराठ्यांनी निर्माण केलेली, तो जो सोन्याचा अर्क वगैरे वापरतात, ते अफलातून आहे. पण मला तुमचं कौतुक आहे, मराठी कलाकारांना तुम्ही एक विशेष असं दालन दिलं आहे आणि ती चित्रही तुम्ही मला आता हे महालक्ष्मीचं बघा ना, किती छान आहे. जयंत जाधवांचं आहे, जोगळेकरांचं आहे. म्हणजे इथंच आहेत ना, म्हणजे मराठी कलाकार मी म्हटलं तसंच मगाशी, ते तेवढ्याच ताकदीचे आहेत. म्हणजे फक्त ते लोकांपुढे येणं गरजेचं आहे आणि लोकांनी म्हणजे त्याच्यातला आनंद घेणंही महत्त्वाचं आहे. की आणि मुख्य आमचा उद्देश तोच आहे की शाळेतली मुलं, कॉलेजमधल्या मुलांनी यावं, अभ्यास करावा, स्केचेस काढावी त्याची, आणि काहीतरी जाताना घेऊन यावं. अशी तुम्ही निवडून आणलेली आहे सगळी. रेहमान आहे. हां, म्हणजे तेच ना म्हटलं, हे सगळे आपल्या इथले म्हणजे रथी महारथीच आहेत आपल्या मराठी चित्रकार. आबालाल रेहमान म्हणा, बाबूराव पेंढरेंचं तर तुम्हाला माहितीच आहे. ते प्रभातच्या अगोदर प्रभातची टीम सगळी बाबूराव पेंढरांच्याच हाताखालची तयारी झालेली होती सगळी. तिथे त्यांचे कलामर्ष आणि मुख्य शाहू महाराजांचे ते हेच होते ना, राजाश्रय दिलेला त्यांचे एकदम ओरिजिनलच आहे. हे ओरिजिनल. याच्यावर आपल्या भारतीय ही सगळी जी आहेत चित्र ओरिजिनलच. आणि मी इव्हन भारतीय आपलं जे पोस्ट खात्याने जे तिकीट काढलं आहे शाहू महाराजांवर, ते या चित्रावरूनच काढलं आहे. ते सुपर. एक एक आपण दाखवायला पाहिजे आणि जितका वेळ प्रेक्षकांनी बघावा तेवढा कमीच आहे त्याच्यामध्ये. स्कल्पचर केलंय ती कृती आपल्याकडे. पण ही सगळी अशी तुम्ही शोधून वेगवेगळ्या ध्यास घेतल्यासारखा घेतला. कसं म्हणजे जमवलं कसं? जमवलं आता काय माहिती आता ते तुम्ही ज्या व्यवसायात आहात ते ठीक आहे, ते ठीक आहे. नाही पण मला कलेची आवड होती. आमच्या घरात तसं वातावरणही होतं. माझी बहीण जेडी आर्ट, माझी आई शिवणकला चांगला, म्हणजे भरतकाम करायची. आमचा व्यवसाय तर याचाच सोन्या चांदीच्या कला याचाच व्यवसाय, त्यामुळे ती एक होतच. म्हणजे आम्हाला एक इथे पौराणिक कथांचा वेगळा असा हे केला आहे. नाही, आता आम्ही काय करतो नाही, दर 6 महिन्यानंतर आम्ही एक दालन बदलतो. आणि हे पूर्ण आपल्याकडचा जो आहे तो पूर्ण एका वेळेला मांडता येत नाही आपल्याला. अरे बापरे. हो, त्यामुळे दर 6 महिन्यानंतर मोजलेत तरी का तुम्ही हे सगळे ऑब्जेक्ट किती? दर 6 महिन्यानंतर एक दालन आपण बदलतो. ओके. त्यामुळे मग एकदम खूप लावले तरी बघितले जात नाही. त्यामुळे एक एक थांबून लोकांनी हे सगळं काढायचं, ते रिस्टोरेशन, त्याचं काही ह्युमिडिटीचा प्रॉब्लेम असतात, लाईटचा प्रॉब्लेम असतात, ते करावं लागतंच त्यासाठी. म्हणजे त्याचा मेंटेनन्स हा मोठा भाग आहे.
मी याला मुद्दा म्हणून म्युझियम यासाठीच नाही म्हटलं की हे घर मी हा शब्द का वापरला, तर इथला ॲम्बियन्स इतका छान आहे ना. एक थोडंसं म्युझियम म्हटलं की आपल्या एक कल्पना असतात की कोंदटपणा, विशिष्ट असा वास. मी आता भारतभरातले सगळे म्युझियम बघितलेले आहेत. ते गेल्यानंतर जे एक प्रकारचा ज्याला आवड आहे ते तर कुठेही कसंही जाऊन पाहिल असतो, पण इथे आल्यानंतर मला टापटीपणा, स्वच्छता आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे दर 6 महिन्याला एक दालन बदलणं सोपं नाही आहे. हे सगळं काढायचं, रिस्टोर करायचं, पुन्हा ठेवायचं. पण बाकीच्या वस्तू असतात कुठे या जेव्हा 2 जागा आहेत तिथं आम्ही ठेवून देतो. ते आमचं रिस्टोरेशन सगळी याची बाकी कामं चालतात आमचे. करमरकर अलिबागचे त्यांनी काढलेले आहे. करमरकरांचं ती करमरकरांचंच. पण जेवढं मराठी कलाकारांना देश पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवर 2 अपवाद आहेत असे तुम्हाला माहीत, तेवढा मान सन्मान मिळाला नाही ना मिळाला. तेच ना माझी ते खंतच आहे ती लोकांपुढत आहे की त्याच ताकदीचे आणि तेवढ्याच तोडीचे आपल्याकडे मराठी कलाकार आहेत म्हटलं ना, की त्यांची कला लोकांपुढे आणणं आणि लोकांनी त्याचा आनंद घेणं हा मागचा मुख्य उद्देश आहे. चला पुढचं दालन बघूया. गाडगिळ्यांचा पोर्टफोलिओ म्हणजे अलंकार ऑब्व्हियसली, पण ही प्रतिकृती करून मग तुम्ही त्याच्यामध्ये वेगळ्या गुलाबजाणीचं. हो अगदी गुलाबजानीच आहे. तिला नाही लक्षात आलं? तिला काय वाटलं हे? असं नाही, पण त्याच्यातनं पाणी कुठून बाहेर येणार असं आम्ही विचार करतोय. हे कलेक्शन तुम्ही हां गुलाबजाणीचं म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे आमचा व्यवसायच असल्यामुळे लोकही जुनं देऊन नवीन करून घ्या किंवा आता कोणी वापरत नाही देऊन टाका. अशातून वेगवेगळ्या म्हणजे भारतातल्या जवळजवळ आपल्याकडं 300 प्रकारच्या गुलाबजाणांचं कलेक्शन आहे. त्यातली आता ही एक जी आहे ही पंढरपूरला बनलेली आहे. ही ब्रिटिशांच्या काळात असलेली आहे. कारण वरची जी फिगर आहे ती टिपिकल ब्रिटिश आहे आणि त्याचे पेटंट वगैरे घेऊन पेटंट नंबर वगैरे टाकलेले आहे. अच्छा. हां ते परमिशन घेतले त्याचा पेटंट नंबर त्याच्यावर तो टाकलेला आहे. आणि ही जी आहे ती कचभुजमधली आहे. ती त्याला पंप करून ते पाणी उडवायचं. हे मधला जर श्रीकृष्णाची आहे ती कोल्हापूरला बनलेली आहे. ती आपल्या तर कोल्हापूरला वगैरे देखील असंच इतक्या तोडीचे कारागीर होते. थोडी पाश्चात्य शैली हां ती तशीच आहे. ती पंढरपूर म्हणजे ती पद्धत तीच म्हणजे ती. आता या दालनामध्ये ना मला बऱ्याच एक तर तुमची ती इकडे जर आपला कॅमेरा या बाजूला घ्या. आता मी बघितल्या ह्या सुरई बऱ्याच, ही जरा फारच वेगळ्या पद्धतीने या वॉटर बॅग त्या पूर्वी वापरायच्या. राजस्थानात वगैरे त्या आहेत. त्यात वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे काहीला याला 2 तोंड, काहीला 1 असतात, काहीचे वेगवेगळे त्याचे आकारही वेगवेगळे भिन्न असतात. तर हा जो आहे बॉक्स हा सिगार ठेवायचा बॉक्स आहे. हां कारण पूर्वी ब्रिटिश जेव्हा आपल्याकडे होते तेव्हा ब्रिटिशांना ज्या काय लागणाऱ्या वस्तू त्या आपल्या कारागिरांकडे बनवून घ्यायच्या. अच्छा. हां त्यामुळे ते ब्रिटिश ती त्यांच्यावर आहे. पण ती जी कलाकुसर जी स्टाईल आहे ती सगळी शैली आहे ती आपली पूर्ण भारतीय आहे. तुम्हाला आता यातलं जर समजा टी सेट बघितले तर टी सेटमध्ये तर जास्त हा म्हणा हे म्हणा हा बर्मीचा आहे. बर्मी हां ब्रह्मदेशचं. त्याच्यावरही देवदेवतांची चित्र आहेत. हा काश्मीरमधला आहे. हा काय अप्रतिम आहे. पण मग अँसियंट पीस असतात त्याला खूप लोक कितीही पैसे द्यायला तयार असतात वगैरे असतात. म्हणजे आता काही काही यातल्या बऱ्याचशा वस्तू आपण ऑप्शनमधूनच घेतलेल्या. हो ऑप्शनमधून काही काही ऑप्शनमधून कारण काय मिळत नाही. आता इथला जार हा मुंबईत बनलेला जार आहे. हां मला ॲक्च्युली याच्याबद्दल जास्त तुम्हाला विचारायचं हां आणि पूर्ण ते एम्बॉसिंग म्हणजे हाताने काम केलेल्या नक्षी संपूर्ण
त्याचा कुठं साचा नाही, काही नाही. हा जार आहे. हां, जार आहे. तेव्हा ते ब्रिटिशांसाठीच बनवले. या सगळ्या सन 1870, 80, 1900 अशाच टाईपच्या या पिरियडमधल्या बनल्या गेलेल्या वस्तू आहेत. त्यामुळे ते याची जी कलाकुसर बघितलं की तुमच्या लक्षात येईल की ते आपले कलाकार म्हणजे पारंगत होते. पण मग हा ऱ्हास केव्हा सुरू झाला? मध्ययुगीन काळात सुरू झाला, जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन व्हायला आणि ब्रिटिश गेलं तेव्हा सुरुवात झाली. जेव्हा मास प्रोडक्शन, स्वस्त हवं आहे, खूप हवं आहे, असं जेव्हा व्हायला लागलं. कारण पूर्वी कलाकार करताना तो ती वस्तू कोण घेणार आहे, काय घेणार आहे यांना काहींना माहिती नसायचं, ज्या बारक्या वस्तू. पण तो त्याच्या तन्मयतेने आणि सगळं ओतून काम करायचं. आता हे जे याचं आहे अत्तराचं आहे, ते मोराचं ते अत्तर ठेवायचे हे बॉक्स, ते करीमनगर जे हैदराबादच्या जवळ आहे, संपूर्ण बारीक फिलिग्री वर्क केलेलं काम आहे ते. म्हणजे तुम्हाला या ऑप्शनमध्ये सगळ्यात जास्त पैसे कुठे असं काही नाही, ते वेगवेगळं असतात. आता त्या वस्तूंवर असतं, हे असतं. आता ह्याच्या अगोदर आमच्या आता बदलला, पहिल्या ह्याच्यावरचा जो एक जार होता, त्या राजा रविवर्माची जी 6 प्रख्यात पेंटिंग आहे, ती चित्र त्याच्यावर हे केली होती, एम्बॉस केली होती. आणि त्याचा खासियत अशी होती की तो पुण्यात बनला होता आणि गोडबोले आणि इराप्पा नावाची कंपनी होती, त्यांच्याकडं तो बनलेला होता. म्हणून त्याचा आम्हाला जास्त आत्मीयत होती. राजा रविवर्माबद्दल तुमचं आकलन काय, कलेचा भोक्ता म्हणून? कला म्हणजे त्यांची श्रेष्ठ होतीच कला, आणि मुख्य त्यांनी कला आपल्या प्रत्येक भारतीयांच्या घराघरात पोचवली. एक प्रश्न जो आमच्या प्रेक्षकांना जरूर तुम्हाला ते म्हणतील की मी हा प्रश्न तुम्हाला नाही विचारला, तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा काही बदल झाले असतील ओव्हर द पिरियड ऑफ टाइम? झाले. ते बदल कसे? बदल आता प्रत्येक पूर्वीच्या वेळेला ठोक दागिने घेतले जायचे की दागिन्यां डिझाईनपेक्षा त्यात सोन्याचं कुठं खराबी होत नाही ना, परत देताना आपले रिसेल व्हॅल्यू आहे ना. सोनं म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून असं बघितलं, स्त्रीधन आहे. पण नंतर काळानुसार त्यात बदल गेले, फॅशन आली, वेगळे सिनेमे, घरात टी व्ही पोचला. पण टी व्हीवरच्या जे कलाकार दिसायचे आहे त्याप्रमाणे काय आपल्याला मिळत आहेत का दागिने, अशा पद्धतीने व्हायला लागले. मग नंतर मग सोन्याचे भाव वाढले, मग हळूहळू मग कमी वजनात कसे बनता येतील. पूर्वी आपल्याकडं महाराष्ट्र फारसं खड्यांच्या दागिन्यांना फारसं काय हे नव्हतं, फार कोणी बघायचे नाहीत. पण आता मी म्हटलं तसं टी व्ही सिरियल्स किंवा सिनेमांमुळे खड्यांचे दागिने ते आपल्या इथं बनवायला लागले, ते लोकांची पसंती उतरायला लागले. त्यामुळे हे जे सगळे बदलच आहेत. पण मग चित्रपटासाठी आपण अलंकार द्यावे ही कल्पना कशी आहे? हे रोजचं नेहमीच असतं, एक काहीतरी वेगळं, एक चॅलेंजिंग करावं असं काहीतरी वेगळं वाटतं. एक आपल्याला आपली कला दाखवायला एक काहीतरी एक वेगळा मोठा स्क्रीन मिळतोय, त्यामुळे वेगळं वाटतं. त्यामुळे बाजीराव मस्तानी नंतर किंवा तत्सम कुठल्याही गोष्टीनंतर किती फरक पडला व्यवसाय म्हणून किंवा लोकांच्या विचार करण्याच्या गोष्टीकडे? नाही, लोकांचं म्हणजे आम्ही लोकांपर्यंत जास्त पोचलो आणि लोक त्या पद्धतीची दागिन्यांची मागणी करायला लागली. आता राजा छत्रपती शिवाजी महाराजांवर जी सिरियल काढली होती नितीन देसाईंनी, त्यावेळेला तर आम्ही बरेचसे अगदी पूर्ण सोन्याचे दागिने बनवून दिले होते महाराजांच्या प्रेमापोटी. ते तिथले जे भवानी तलवारीची प्रतिकृती पण आम्ही केली होती त्यावेळेला. पुण्यात हल्ली आपल्याला माहिती असलेली प्रेक्षणीय स्थळं, ऐतिहासिक स्थळं ती महत्त्वाचीच आहे, कारण ती आपल्या जाज्वल इतिहासाचं प्रतीक आहे. जिजाऊंचं निवासस्थान असेल, शनिवारवाडा असेल, त्याशिवाय सुद्धा ना मला हे फार महत्त्वाचं वाटलं की महाराष्ट्राची संस्कृती, ज्यांना कला ह्या विषयामध्ये रस आहे, इथे तुम्हाला ॲक्टिव्हली काही गोष्टी करता येतात, तेही तुम्ही फार छान केलं आहे. त्यामुळे एक बाळगोत प्रश्न, झपुर्जाचं मूल्य काय करायचं? अमूल्य नाही, ते आपापल्या ह्याच्याने जोखायचं. कलेला कुठल्या ज्याला मूल्य नसतं, तुम्हालाही माहिती, अमूल्यच असते कला. पण हे वेगळ्या प्रकारचं सॅटिस्फॅक्शन आहे, तुम्ही स्वतः मिळवलं. नक्की हे वाटतंच नाही. लोक येत आहेत तिथं बघतात, त्यांची चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला आनंद वाटतो. पुढचा भाग पण आपण बघितला पाहिजे. वस्त्रकथी खरं तर सोलापूरचे चांगले आर्टिस्ट आहेत. नारकर आणि लोकसत्तामध्ये पण त्या पद्धतीचे एक लेख मला लिहिली होती. पण इथे गाडगिळांनी महाराष्ट्रातल्या अगदी पुरातन म्हणाव्यात अशा सगळ्या पैठणीचं कलेक्शन केलं आहे. 200 वर्ष जुनी, 300 वर्ष जुनी असं दिसते मला, 20व्या शतक. हे कशासाठी? हे म्हणजे ही कला आहे ना केवढी. पैठणी विणणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. कलाकाराचं म्हणजे संपूर्ण एक पूर्वी तर ही पैठणी म्हणजे आता ही पैठणी कोणी करणारही नाही. म्हणजे आम्ही प्रयत्न केले की अशा पैठणी आपण बनवाव्यात. मग आम्हाला कुठले त्या पद्धतीचे कारागिरही नाही मिळाले आणि जे काय नाही मिळाले. येवल्यात वगैरे नाही, या पद्धतीने जे काम करणारे आता कोणी नाही. म्हणजे शोकांतिक आहे पण आहे. कारण तेवढ्या ह्याचं हे जे काम केलं आहे
तर हे सगळं संकलन तुमचं येवल्यातलंच आहे की वेगळ्या भागात? नाही वेगवेगळ्या भागात बनवायचं पैठणी. कारण पैठणीचे लोकांचा center- समज असा आहे की नाही, फक्त येवला म्हणजे नाही. पैठणी. पैठणला पैठणी चालू झाली, येवल्याला होती, इव्हन पुण्याला बनायच्या, आंध्र प्रदेशमध्ये बनायच्या, कर्नाटकात काही भागात कर्नाटकातल्या बनायच्या. त्यामुळे पैठण्या वेगवेगळी सेंटर्स होती, तिथं बनायच्या. पण आता सुद्धा जी पैठणी मिळते येवल्यातली हो. तिच्याबद्दल पण लोकांना काही प्रश्न असतात की खरी कुठली खोटी कुठली? नाही खरे कुठे नाही, ती कारागिरीच आहे, पण ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. आता मी म्हटलं ना, आता जेव्हा तुम्हाला पैठण मागणीवर मास प्रोडक्शन आणि प्रत्येकी ते एक कुटुंब एकेका पैठणीवर 3-3 महिने 2-2 महिने काम करायचं. त्यामुळे ते संपूर्ण त्याच्यावरच त्यांचं लक्ष पूर्ण. आता तुम्ही हे ज्या संकलित केल्यात त्याच्यातली काय व्हरायटी, म्हणजे पंखा काठ आहे कुठला? आता वेगवेगळं आता म्हटलं तिथं दाखवतो मला. चला दाखवा. नाळी काठ आहे, करवती काठ आहे, तिथं आता प्रात्यक्षिक चाललं आहे. आता हा जर आता म्हणजे तिकडे यावं लागेल. या ना. आता हा जो पिवळा जो आहे रंग, हा पूर्वीचा कॉमन होता, पण अलीकडे पैठणीत हा रंग बघायला मिळत नाही. नाही, हा. फारसा येत नाही. म्हणजे इव्हन पूर्वी ते दुकानदार त्याच्यावर शिक्का मारायचा, मारायचे. तो देखील आपल्याला मिळाला की ते शिक्कावाली पैठणी. मग कुठे प्रोडक्शन केलं जातं? हा नाही, ते दुकानदाराचं नाव दिलं मागे जायचं. मोरपंखी वगैरे नव्हे ना? हा, ही पुण्यात बनलेली आहे. आणि किती जुनी आहे ही? ही सण आता बघितलं तर म्हणजे 150 वर्ष झाली असते. म्हणजे तुमच्याकडे 150-200 वर्षात हो आहेत ना आमच्याकडं 200. आणि पूर्वी जे इथनं पैठणहून हे काम पहिलं पैठणीनंतर चालू झाले. आणि जे काम बनायचं म्हणजे जे कापड बनायचं ते पूर्वी युरोपला एक्सपोर्ट व्हायचं, आणि तिथलं त्याच्याही पहिली माल यायचा. आणि ते युरोपमध्ये लोक वाट बघत बसलेले असायचे तेव्हा- कधी एकदा जहाज येणार आणि आपल्याला तो माल मिळणार. इतक्या पैठणीची ख्याती होती. पण जेव्हा पेशवे आले, मग पेशवाईतून त्याने त्या पैठणीचं साडीत रूपांतर केलं, आणि मग त्या साड्यांचंही चालू झालं. पण मग हे पैठणीचं संकलन करत असताना तुम्ही काय माणसं पाठवली? कारण हे संकलन कसं नाही हे आवड म्हणूनच केलं मी. वेगवेगळ्या कसं ठिकाणी म्हणजे? तुम्ही जाऊन स्वतः जाऊन केलं? हो काही काही ठिकाणी मी स्वतः गेलो, जायचो, अजूनही जातो. आणि कारण अजूनही शोध वाटतं- सुरूच आहे अजून. हो ते काय सांभाळणार नाही. कारण अजूनही आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी मिळतात त्या अजून बघितलेल्या नाही. अरे आता हे मिळालं आपल्याला. अशी एखादी गोष्ट की जी आपल्या प्रचलित कुठल्या गोष्टीला छेद देऊन गेली, असं कधी झालं की एक गोष्ट अशी सापडली? आता ही काय डोनाल्ड हा पुरुषांचा शेला आहे. शेला आहे? हो ते पुरुषही तेव्हा वापरायचे. म्हणजे पुरुषही या रेशमी वस्त्रांच्या याच्यात काही कमी एवढा नव्हते. मोठा? हो त्याचा पणा तेवढा, आणि त्या पद्धतीने तो घेतला जायचा. म्हणजे सगळे संस्थानिकांकडे शेले असायचे. आता हे जवळ हे जे बुट्टे आहेत ते जामदानी बुट्टे म्हणतात. जामदानी. हां पण हे आता करायला कोणी नाही जात गावात. हे जवळ 250 वर्षापूर्वीचं काम आहे. सुंदर. त्याची आता बाजून बघितली तरी ती चमक आहे सोन्याची, ती अजून तुम्हाला बघता येईल. त्याच्यावर आम्ही काही कुठली प्रक्रिया केलेली Chemical नाही, वगैरे काही न करता आहे तशी ठेवलेली पण आहे. मिळवली कशी? माझा तोच पुन्हा प्रश्न आहे. आता लोकांच्याकडे असतात ते देतात. मग काहींना पुढं सांभाळणं कठीण असतं, किंवा काहींना पैशाची गरज असते, किंवा काहींना अडचणही वाटत असते सांभाळायला. त्या दृष्टीने हा सोन्याचा घेतात. अर्क आहे. अर्क नाही म्हणजे सोनंच वापरलं. सोन्याची तारा ते ताराच हे जरी केलेलं. हां जरीतून वापरलेले असतात. ती एक वेगळी पद्धत असते. बनारसला अजूनही काही ठिकाणी ती सोन्याची जर काढण्याची कामं चालतात. माझ्या प्रश्न विचारण्यातलं अज्ञान तुमच्या लक्षात आलं असेल ना, त्याचं कारण आहे की ही परंपरा पुढे आलीच नाही, आणि ती आली नाही म्हणून ती आमच्यापर्यंत पोहोचली नाही. म्हणून तुमचं खास आभार यासाठी. मी पुन्हा तेच म्हणतो, मुख्य माध्यमात हल्ली अशा गोष्टीला फार प्राधान्यक्रम जरी नसला मिळत तरी तुम्ही केलेलं हे संकलन महाराष्ट्राने बघायला हवं, इथं यायला हवं, समजून घ्यायला हवं. आणि बाय द वे विकेंडला ते थोडंसं इथे आता कॉटेज वगैरे पण तुम्ही केलेलं आहे. हां ते केलं. आणि खडकवासल्याच्या तुमच्या बॅकवॉटरला आहे, छान आहे, मस्त अशी हवा वाहत राहते, असा अप्रतिम निसर्ग इथे. तुम्ही जरूर यायला पाहिजे. सो असं आहे हे गाडगिळांच्या मनातलं घर झपूरजा. तुम्ही अवश्य इथे या. छान ॲम्बियन्स आहे. खडकवासल्याच्या बॅकवॉटरला आहे, कायम असा छान असा इथे वारा वाहत राहतो. ॲम्पी थिएटर आहे. उत्तम कलाकार इथे उत्तम परफॉर्मन्सेस देत असतात. सो जरूर या. पुण्यापासून जवळच आहे, आणि हे तर तुम्हाला मस्त नॉस्टेलिया देईल. मी पण लहानपणी जायचो. सो कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.